आम्ही चाललो आहोत आता दिघीला. दिघी मार्गे आम्ही चाललो आहोत आता. पण आपल्याला बोपखेलच्याच पुलावरून जायचं आहे. हा बघा उड्डाण पूल, श्रीरंग ज्ञानोबा धोदाडी हा पूल आहे, त्यांचं नाव दिलेलं आहे. हा बघा, याचं काम खूप दिवस रखडलेलं होतं. जवळजवळ 20 वर्षानंतर अथक प्रयत्नातून हा पूल तयार झालेला आहे. सगळ्यांची संमती यातून हा पूल आता आपल्याला दिसत आहे. हे बघा, खूप मोठा लॉंग वे आहे हा. हे बघा, खूप सुंदर दिसत आहे. आता बोपखेल मार्गानेच आपल्याला दिघी परिसरात जायचं आहे. तिथे चाललो आहो आम्ही आता आमच्या नातेवाईकाकडे. चला बघूया आता पुढे काय काय होतंय. कसा वाटला पूल तो मी कृपया सांगावे. याच्या साईडला एव्हेन्यू पण येते, त्यामुळे हा संरक्षित पूल आहे. त्यामुळे बरेच दिवस हे काम रखडले होते. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतरच हा पूल बांधण्यात आला. कारण बोपखेल वासियांना दुसरा पर्याय नव्हता या पुलाशिवाय. खूप वळणं घेऊन यावे लागायचं. बाहेर चाललोय रे मी. का रे? काहीच नाही रे. हे बघा, आता हे बोपखेल आलं आहे. यावरून आपल्याला दिघी परिसरात जायचं आहे. हे बघा, इथे एंड होत आहे बोपखेलचा पूल. हे पूर्ण बोपखेल आहे. चला पण जागा तू काय थांबतो? मंदिराचा व्हिडिओ ते बघ
तिथे ठेवली ना काळा तीच कापडच ठेवली ती हा तीच ते. ओटी घे. लोक बाजूच नाही उद्या असंच. आशीर्वाद असू दे बाई तुमच्याकडे. टिकटॉकला येऊ दे. हात हे कर फक्त मैसूर पाक. तुला बॉक्स आणि तुला डायरेक्ट ताट. हे घ्या. थँक्यू. आमचा छोटा अधिक मास झालाय बघा. या माझ्या धन्यवाद. दोन लेकी या पण युट्यूबर आहेत हा. धन्यवाद तुम्ही आमचं एवढं केलं आमच्यासाठी. खूप छान वाटलं. या पण माझ्या दोन लेकी आहेत. या पण युट्यूबर आहेत. नेहमीच आम्हाला तुमचा आशीर्वाद लागतो. मला असं वाटतं मी पहिल्यांदाच पाया पडले. अरे बातम्यांकडे लक्ष आहे का? 1 किलो बाज बारडला तरी अजून आहे ते आवड सुरेखा आवड झाला पटकन. झालं झालं. एकच ऍक्शन. व्हिडिओ काढतोयस का? अच्छा, ठीक आहे. ओके. कधी म्हणतो जेवणाचा मेनू बघा. आमरस आहे. हे बघा पनीरची भाजी आहे. इथे पुऱ्या आहेत. वाढायचं काम चाललं आहे. जेवण वाढायचं काम चाललं आहे. हे बघा पुऱ्या केल्या.